नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सोशल मीडियावरच्या ट्रेंडिंग बातम्या आणि अभिनेत्री कंगना रनौतला उद्धव ठाकरे यांच्या मागे लागण्याचं फळ मिळालेलं आहे। म्हणजे लोकसभेचे तिकीट जाहीर झालेलं आहे। त्याच्यावर नेटकऱ्यांनी भरपूर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। काही लोक असं म्हणालेले आहेत की आता फक्त साधू संत आणि हिरो हिरोईन हेच असतात बीजेपी मध्ये। पूर्वी असं व्हायचं की फार क्वचित एखाद्या साधूला किंवा एखाद्या हिरो किंवा हिरोईनला तिकीट मिळतं। काही लोकांनी असं सांगितलेलं आहे की लगातार तिचे सिनेमे पडत राहिलेले आहे। तुम्हाला शेजारी दिसत असेल तर लोकांनी त्यांचे बजेट पण दाखवलेले आहेत पिक्चरचे आणि ते कसे फ्लॉप। तर मी ही लिस्ट पहिल्यांदाच पाहिली आणि मलाही कळले की हो, पण येस, आपण असं कुणाला ट्रोल नाही करू शकत की त्यांचं करिअर आता डबघायला आलं होतं म्हणून राजकारणामध्ये आले। त्यांचा चॉईस आहे, पण हे असं काही लोकांनी मंडी हा मतदारसंघ मिळाला म्हणून मच्या ऐवजी र वापरा असं काही लोकांनी म्हणलेलं आहे। तर हेही मला बिलकुल आवडलेलं नाहीये। तर कंगना रनौतच्या या एंट्रीवर लोक काय काय म्हणाले हे तुम्हाला इथे बाजूला दिसत असेल, ते पहा। व्हिडिओ पॉज करून हवं तर वाचून त्यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। तर फडणवीस स्वतःच हे सांगत आहे की येस, 2024 मध्ये सत्ता बदल होणार आहे। बघा ही बातमी। ते म्हणतात की सामान्य लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणणारे, नोट करा, परिवर्तन सरकार केंद्रामध्ये निवडून देणारी ही लोकसभा निवडणूक आहे। म्हणजे येस, परिवर्तन होणार आहे, बदल होणार आहे, सत्ता बदल होणार आहे आणि तोच आम्हाला पाहिजे आहे फडणवीस साहेब, धन्यवाद। फडणवीसांना जर दुसरं काय म्हणायचं असेल की ही निवडणूक परिवर्तन घडवून आणणारी आहे, तर साहेब याच्या आधीच्या 2 निवडणुका काय बरबदी घडवून आणणाऱ्या होत्या का? त्यानंतरची पण फडणवीस यांचीच बातमी आहे। ते असं म्हणतायत की मुंबईतील महत्त्वाचे विकास प्रकल्प हे माझ्याच मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये झालेले आहेत। उद्धव ठाकरे विकासावर बोलू शकत नाहीत। आणि त्याच्या खालची कमेंट मात्र तुम्ही पहा। एका व्यक्तीने असं लिहिलंय की आमदार फोडण्याचे प्रकल्प पण तुमच्याच काळामध्ये झालेले आहेत। आणि येस, जर फडणवीस म्हणत असेल की ह्या 5 वर्षांमध्येच मुंबईचा विकास झालेला आहे, याचा अर्थ मुंबईमध्ये याच्या आधी रस्ते नव्हते, लोकल नव्हती, दवाखाने, विमानतळ, हॉस्पिटल्स यातलं काहीही नव्हतं। हे सगळंच्या सगळं फडणवीस आल्याच्या नंतर झालेलं आहे। त्यासाठी फडणवीस यांना होळी निमित्त 50 पूर्ण पोळ्या माझ्याकडून पाठवा। आणि आता वळूया पुढच्या बातमीकडे। पंकजा मुंडे यांचं विधान आहे, मतदानाकरता सर्वांच्या भेटी घ्याव्या लागतात। भारतीय जनता पक्षाला मित्र पक्ष आणि विरोधी पक्षांना भेटावं लागतं। पुढे म्हणतात ते, मतं मागण्यासाठी शत्रूच्या दारात जाऊनही मतं मागावी लागतात। तर विरोधकांना म्हणजे आपल्या विरुद्ध उभे राहणाऱ्यांना शत्रू समजणारी ही जी पिलावळ आहे ही डेंजर आहे असं राजकारण। अटल बिहारी वाजपेयी पासून अनेक मोठ्या मोठ्या विरोधी पक्षातल्या नेत्यांचे मी अनेकदा ऐकलेलं आहे। ते असं कायम म्हणायचे की ते आमच्या विरोधक आहेत, ते आमच्या विरुद्ध उभे राहतात, म्हणजे ते आमचे शत्रू नाही आहेत, ते फक्त विरोधक आहेत, आमचे मित्रच आहेत। तर विरोधात उभं राहणाऱ्या व्यक्तीला सुद्धा मित्र समजणारे लोक आपल्याकडे होते, ते आता कमी झालेले आहेत। आणि बीजेपी मध्ये तर ते डायरेक्ट विरोधात उभं राहिला म्हणजे तो शत्रू आहे। जसं काही तो पाकिस्तानातून आलेला किंवा चायनामधून आलेला आहे आणि तो तुमच्यासोबत लढतो आहे, अशा प्रकारचं वातावरण आपल्या देशामध्येच फोडीचं वातावरण हे लोक तयार करत आहेत। हे बिलकुल चांगलं नाही आहे देशासाठी। ही निवडणूक आहे, तुम्ही शत्रू आणि मित्र असं करू नका। तर या 4 बातम्यांसोबत आज आपण इथेच थांबूया। ही सिरीज तुम्हाला कशी वाटते मला नक्की कळवा। रोज याचे व्हिडिओ येणार आहेत आणि तुम्हाला जर आवडलं असेल आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा। थांबूया। थँक्यू सो मच।